प्रेमाची पेरणी करा. कारण तुमचा बंगला असेल, शेती असेल, जेवढे पैसे अडके जमा केले ना ते सगळं इथं सोडून जायचं. शिल्लक उरणार आहे ती तुमची कीर्ती. आणि माणसानं जीवन जगत असताना इतकं प्रेमानं जीवन जगायचं. देता आलं तर प्रेम द्या. जसं की दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहिल्याच्या नंतर तुम्ही जर आवाज दिला ना दर्याखोऱ्यांमध्ये राम, तर त्या दर्याखोऱ्या तुम्हाला 2-3 वेळेस ऐकवतात राम राम राम. तुम्ही जर दर्याखोऱ्यांमध्ये उभं राहून आवाज दिला ना राधे, तर दर्याखोऱ्या तुम्हाला 2-3 वेळेस आवाज देतात राधे राधे राधे. आणि तुम्ही जर दर्याखोऱ्यात उभं राहून सांगा नीच, मग त्या दर्यात खोऱ्या आपले 3-4दा वाय काढतीस. तुझरे नीच नीच नीच, फक्त तुझरे शब्द वाढायचे ना मी. तुम्ही जे पेरणारा तेच उगवणाऱ्या. म्हणून काय करायचं, प्रेमाची पेरणी करायची. आणि सांगू का तुम्हाला, स्वर्ग आणि नरक आपण ग्रंथांमध्ये वाचला, संतांनी जे लिहिलंय ते सत्यच आहे. पण काही लोकांना जर शंका असेल ते ग्रंथापुरतं मर्यादित आहे का? ठीक आहे, तुमचा जरी स्वर्ग आणि नरकावर भरोसा बसत नसेल ना, तर जीवन जगत असताना तुमचं वागणं ठरवतं तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती की नरकाची प्राप्ती. आपण मेल्याच्या नंतर आपले आजोबा वारले असतील, फोटोवर लिहिलेलं असतं कैलासवासी टिंब जो असेल तो स्वर्गवासी, कैलासवासी स्वर्गवासी. इथला बारी लिखतच ना, जसं काय तुम्ही त्यासनं स्वर्गामध्ये ऍडमिशन करी येतच. त्याने काय किडा पाडेल कोणलेच काही माहित नाही. बरोबर आहे ना? एकासाठी सांगत नाही, सगळ्या समाजाचा संदेश सांगायला मी सर्वांचाच सांगतोय. आपण स्वर्गवासी लिहितो, पण त्यांनी काय काय करेल आपले काहीच माहित नाही. लिखाण टाइमला आपण स्वर्गवासी लिखी देतच, पण स्वर्गाची प्राप्ती त्यालाच होते की ज्याने इथं चांगलं वागलं असेल. मग तुम्ही म्हणसान महाराज मग आम्हाला कसं घडणार आहे स्वर्गवासी लिहायचं, ते कैलासवासी लिहायचं, ते कसं घडणार आहे? तर एक संदेश, एक उदाहरण सांगेल, एक्झाम्पल सांगेल, लक्षपूर्वक ऐका. कारण आजचा जो अभंग आहे ना त्याचा शेवटचा चरण आहे, तुका म्हणे एका मरणाची सरी उत्तमाची उरी कीर्ती मागे. माणसाचं सगळं संपतं पण त्याची कीर्ती मागे शिल्लक राहते, नाही का? हो, तर ऐका ना. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते. साधू महात्मा भिक्षा मागत होते. भिक्षा मागत असताना समोरच्या गल्लीतून एक प्रेत जात होतं. ते प्रेत बघितलं आणि साधू महात्मा जागीच थांबले. साधू महात्मा जागीच थांबले. प्रेत जाते त्या गल्लीतली भिक्षा काहून मागायची, लोक काय विचार करतील म्हणून साधू महात्मा जागीच थांबले. आता प्रेत निघत होतं तोपर्यंत एक बाई घरातून बाहेर आली. जाणारं प्रेत बघितलं आणि तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं, बेटा ए दिदू, अगं जाय ना बेटा, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला ये ना म्हणले. बघून ती 9 वर्षाची पोरगी जात होती, मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघाया. साधू महात्मा ऐकत होते. साधू महात्मा विचार करत होते, देवा पूर्ण आयुष्य तू यावर खर्च केला, अजून कळत नाही रे मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. संसारी बाई तिच्या पोरीला पाठवते, पोर फक्त 9 वर्षाची. 9 वर्षाची पोरगी आता काय उत्तर आणते, आस घेऊन अपेक्षा घेऊन साधू महात्मा चौकातच उभे होते. पोरगी तिकडनं 5-10 मिनिटात फिरून आली आणि फिरून आल्याच्या नंतर तिच्या माईला सांगायला लागली, म्हणले आई मरणारा म्हातारा की नाही स्वर्गात गेलाय गे. साधू महात्म्यानं कमंडलू जोडी जागीच ठेवली. चालून गेले, त्या बाईचेही पाय धरले आणि तिच्या लेकीचेही पाय धरले, जी पोरगी 9 वर्षाची होती. त्या 9 वर्षाच्या पोरीला सांगितलं, दीदी अगं पूर्ण आयुष्य भगवंतावर खर्च केला, अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला. पूर्ण आयुष्य देवासाठी खर्च केलं तरी अजून मला कळत नाही मरणारा म्हातारा किंवा म्हातारी स्वर्गात गेली का नरकात गेले. आणि तू 9 वर्षाची पोरगी प्रेत यात्रेच्या मागे फिरून आल्याच्या नंतर मायला सांगते, आई मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. बाई हे ज्ञान तू कुठून प्राप्त केलंस? जे ज्ञान मी भगवंताला पूर्ण खर्च करून आयुष्य तरी मला कळलेलं नाही, ते ज्ञान तू 9 वर्षात कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीनं सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप मोठा ग्रंथ वाचायची गरज नाही, बाबा याच्यासाठी खूप अभ्यास करायची गरज नाही, याच्यासाठी एकच, कोणाचं प्रेत जात असेल ना तर त्याच्या प्रेत यात्रेच्या मागे चालायचं. आणि प्रेत यात्रेच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील, अरे वा अरे काय माणूस होता राव, अजून 2-4 वर्ष जगायला पाहिजे होता, कोणा गरीबाच्या कामी यायचा, ज्यान पूर्ण लगीन जमिनी लगीन जमाट दे, कोण गरीब न पुऱ्यानं जमिनी त्यानं जमाट दे, बिचारा आखो 2-4 वर्ष राहायला पाहिजे होता बिचारा. समजिले हो, त्याला स्वर्गान प्राप्ती आहे. आणि जर प्रेत यात्रा मागे लोक सांगतच बरोबर घे भाऊ बोलता किडा पाडे भाऊ गाव मा, अरे मन डिकरानं वयल सुद्धा मोठा करी यांनीच नाही. समजिले हो, याला नरकानेच प्राप्तीशे. बरोबर आहे की नाही? स्वर्ग आणि नरक तुमचं वागणं इथंच ठरवतं. म्हणून वागत असताना असं वागायचं की समोरच्यानं वा म्हणलं पाहिजे, इतकं चांगलं वागायचं. हसत खेळत वागायचं. द्वेष ठेवून करायचं काय? एकमेकांचा द्वेष का करायचा? का करायचा द्वेष? आता तुम्ही दुर्गादेवी बसवली, ही दुर्गादेवी बसवण्याचं काय कारण आहे? दुर्गादेवी का बसली तुम्ही नंतर सांगेलच. दुर्गादेवी बसवण्याचं काय कारण आहे? भक्ती तर एक पहिला प्रकार झाला, पण दुसरी गोष्ट अशी की सगळं गाव संघटित झालं पाहिजे, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे, म्हणून हे सगळे कार्यक्रम असतात. बरोबर आहे की नाही? आणि आपल्या मनात जे काही द्वेष असतील एकमेकांबद्दल ते बाहेर काढायचे आणि संघटित व्हायचं. आणि जोपर्यंत, लक्षपूर्वक ऐका, काही लोकांना माझं बोलणं जड जाईल, जोपर्यंत पाया पडून माफी मागून बोलतो, काही लोकांना पचणार नाही, मला बाकीचं बोलायला आवडत नाही पण आज नावीलाज मला बोलावं लागेल. जोपर्यंत आपण आपल्या मनातून पहिले तर जात पात हे काढत नाही,
जोपर्यंत एकमेकांचा मनातला द्वेष आपण एकमेकांबद्दलचा काढत नाही तोपर्यंत आपला हिंदू धर्म संकटातच राहील, यात अजिबात शंका नाही. जर आपला धर्म वाचवायचा असेल तर पहिले आपण एकमेकांचा द्वेष करणं बंद करा. आपण एक व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करायला तयार राहा, कारण संघर्ष केल्याशिवाय आपला धर्म जगणार नाही एवढं नक्की आहे. म्हणून आपणच जर आपले एकमेकांचे पाय खेचले तर आपली उन्नती कधी व्हायची? हा, याच्यासाठी आपण एकमेकांचा द्वेष करणे नाही. हा, इथला आनंद माझा गो, इथला आनंद माझा गो ना, आपले देखील दुश्मनले सुद्धा वाटायला पाहिजे. कस काय इथला असं आहे रे. हा, तिसरं कीर्तन करिले पण मन चेहरावर हसून नाही जाऊ देस मी. हा ना, को चौथा दिन उपासदार आले दिनभर ना बिगार पराय ना गोमाला राहिनो तरी आज ना बंद करी राहिनो नाही. मग एखादा जर माल केली ना त्याला असं वाटत एखादा जडणारा बी राहतच ना. साला इथला किडा पाडो यांना व्हिडिओ व्हायरल करू तरी बी दातड्याच काढ साला. महाराज, दुश्मनाला मारून मारण्यापेक्षा आपण स्वतः इतकं आनंदित राहायचं की त्याने आपल्या आनंदात बघून त्याने जडून मेला पाहिजे, इतकं आनंदित राहायचं. लोक आहे ना सुख मध्ये किशी पटासले दुःख लागस, आपण इथलं सुख मारावं ना तै ताडत राहावं लोकेशले. आणि मला ते आवडस, मी हसत राहस. आणि आज न वातावरण मी तसं दिकी राहणार बाबा पटास ना तोंडे देखीसनी इथलं भारी वातावरण. अख्खा सहज बोल राहिनो तरी अशी राहणार. आणि असं हसत खेळत लोक राहणार ना. बाबा भूषण बाबा म्हणून बोलतो चित लागस असा लोके पाहिजे बरं का. सहज बोलणं तरी असायला पाहिजे. हो, सहज बोलणं तरी असायला पाहिजे, असा लोके पाहिजे. रडाय राह ना महाराज, ते रडायला पाहिजे, भाव कळायला पाहिजे नाही का. म्हणजे सांगणार नाही चित लागस इथला भारी लोके बटे शेवटला कोपरा लागून सहज बोल राहिनो तरी हशी देतच त्या. नाही ते बाकी ना आपण हसाडो ते हसतात नाही, रडाव ते रडतात नाही, असा दगता आपल्याकडे. जसं काय त्याला बिगरीचा राहणं त्यानं घरी की टाकेले भाऊ. हास रे काका हास रे, इथला चेहरा उतारीन का पटेल तुला काय वावर उलगी गे रे. हसत खेळत राहो, हसतो त्याला रोग नसतो. आणि पक्की गॅरंटी आज सुरुवात आहे, अजून अभंगमा जायला नाही मी, नुसतं आडमुलांना टाक राहिनो अजून. हां, अजून मेन वावर राहायचे. इतका हसायचं माणसानं, नेहमी हसतो त्याला रोग नसतो, हसत राहायचं माणसानं. आणि तुमले सांगाच बरं का, ज्या तरुण भाऊ आहेत त्यासले ते काय सांगा गरज त्या हसतसच. म्हातारा बाबा बी बाकी चांगला राहतस, पण ज्या बाकी ना थोडा हसाल कटाया करतस ना त्या बाबासले म्हणा असं म्हणणं आहे. मना कीर्तन जर असा विचार करा ना, द्वेष नका ठेवू म्हणा. कीर्तनकार आज ना कीर्तनकार म्हणा पोरे आहे म्हणा नातू आहे असा भाव टिशनी बसा कीर्तन मा इथला असू येईन ना तुमले म्हणा बोलेल ना. आणि दिल खोलीशी जरा आशिली ना शपथ सांगस तुमले 6 महिना अटॅक यावं नाही. बाकी ना बाबासले असा बी प्रश्न होईल मग 6 महिन्यानंतर काय करा ना मारा दाखो 50 दी टाका नन बलायला येवा ना. जग नाही म्हणल्यावर काय पैसाचकडे देखा ना. काय वातावरण नाही राव. हरी विठ्ठल विठ्ठल आपला जो जन्म आहे ना तो इथं प्रेमाची पेरणी करण्यासाठी आहे. खरं तर आपण येताना भगवंताला वचन देऊन आलो होतो, देवा तू मला जन्माला घालतोय ना तर मी नित्य भगवंत तुझं नामचिंतन करेल. आपण शब्द दिला होता पण दिलेल्या शब्दाला आपण मुकलो म्हणजे आपण मुकलोच. दिलेल्या शब्दाला आपण विसरलो. आता इथं काय सापडत नाही आपण दिलेलं वचन आपण विसरलोय. पण जागवणारे आपल्या जीवनामध्ये संत जर आले तर संत आल्याच्या नंतर आपल्या लक्षात येतं की बाई ते सांगतात तेव्हा. पण संगत सुद्धा चांगली पाहिजे. ए पुराव ए गपणार रे तटेश डाबर राहिनी कवच नाही. इथं कोणीतरी शाना माणूस बसा बरं, कोणीतरी शाना माणूस बसा. आणि असा माणूस बसा की त्यांना गावामध्ये कसं होईल नाही. ते एखादा गरीब ना पोऱ्याला बसा देशात तो जर संताप करी अगो त्यांना मायबाप वोट करतील तुला मनात पोऱ्या दिक नका रे बोलू नका भाऊ. ए दादा काहीच बोलू नका, सुरुवात आहे रे दंदान पायरे नका दांगडो गाला रे भुनी बी वहिनी नेणार अजून. आपण दिलेल्या वचनाला मुकलोय. खरं तर आपण आलोय भगवंताच्या नामचिंतनासाठी. फॉर एक्झाम्पल मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल. जसं तुम्ही शेतात जाताना शिदोरी बांधतात ना माय हो तुम्ही काय म्हणतास तुम्ही तुमनाकडे बिनारीच म्हणतास का असं आहे का. मला कसं वाटतं दोंडायचा मान आठ आहे ना फरक होई बा. कारण कसं आहे ना जुन्या बाबा लोकांना माहिती आहे 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होते. बराच शब्द तुम्हाकडनं वेगळा राहतात सामनाकडनं वेगळा राहतात. भाषामा बी फरक राहस प्रथासमा फरक राहस. मनीषी मी विचारलेस कदाचित तुम्ही वेगळं काय म्हणतस होती कारण आमना दोंडायचांकडे काय म्हणतस तुम्हाकडे काय म्हणतस बा. आता पद्धत वेगवेगळी राहस. आमनाकडे अशी पद्धत आहे माणूस मरेलवर शिलगावतो तुम्हाकडे हा म्हणजे जवळजवळ सारखं. जेव्हा तुम्ही शेतात जाताना शिदोरी बांधतात शिदोरी ज्याला न्यारी म्हणतास तुम्ही न्यारी बांधतास तर किती भाकर बांधतास माया हो तुम्ही. 1 भाकर अर्धी भाकर 3 चतकोर बजेट मोठा होते 1 सव्वा. हा हा ज्यांना बजेट प्रमाणे काम राहते. समजा तुम्ही 1 भाकर बांधली मग चटणी किती बांधतस 2.5-3 किलो.
भाकर जर एक असेल तर त्याच्यावर चटणी फक्त 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच असते, बरोबर आहे ना? मग याच्यातून तुम्हाला मला हे सांगायचंय की भाकर जास्तीच्या आणि चटणी कमी या, पण जसं भाकर चटणी कमी जास्ताचं प्रमाण आहे ना, तसं संसारामध्ये संसार आणि परमार्थाचं कमी जास्ताचं अंतर आहे. भाकरी सारखा परमार्थ करायचा आणि चटणी एवढा संसार करायचा. पण आपण काय करतोय? आपण भाकरी सारखा संसार करतोय, चटणी इतकाच परमार्थ करतोय, बरोबर आहे ना? चटणी इतकाच परमार्थ करतोय. बाकीना लोक ते तेवढा बी करतात नाही हो, चटणी इथला बी करतात नाही. काय काय लोक इथला वायबार राहतं, गावमा मंदिर राहतं तरी गलीमा बी पाय पडायला जातात नाही, इथला वायबार राहतच. कारण एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो, कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर जिथं कार्यक्रम होता, कार्यक्रम संपला, मी त्या लोकांना म्हणलं जा, मला निघायचंय म्हणल्याच्या नंतर ते भजनी मंडळवाले म्हणे बाबा थांबाव म्हणे. म्हणलं मला जाऊ द्या ना. नाही म्हणे महाराज थांबाव. म्हणलं मला जाऊ द्या हो. त्या इतका आग्रह करीत, मी न राहता त्यांना विचारलं, म्हणलं का हो दादा, मी जावांसाठी गाई करा ना, तुम्ही इथला आग्रह करी का तांबाड राहणार, मला जाऊ द्या ना. नाही म्हणे महाराज थांबी जा म्हणता, इथला का जीव राहणार म्हणे, तुमले तारीख देणारा वावर मग भराल निघ्या म्हणे. आता म्हणा पॉकेटच त्यांना पण आटकी घे, तो लग गट नाही मी चिकगट, पॉकेट भेटत नाही, तो लगून थांब नाही, मी थांबी गो मुक्कामले, रातभर झोपणू सकाळी मग उठणू अंग तोंड डोयली ना, घर मालकीन चहा बनायच राहीन ती. म्हणतं ताई म्हणे काय महाराज, म्हणतं तुमना घर अष्टगंध बुक्का शेका म्हणे, का बरं महाराज तुम्ही देवपूजा करा ना का? म्हणता हा मावशी, मग असं करा तुम्ही देवपूजा करा ना, तर आमना बी देव दोय टाका म्हणे. अख्खं देवार काढलंय नाही ती बहीण मनजोडे. मी बी तो भाऊनी वाटतं की राहतो कव एसटी काय तिथला मग देव दोवाय जातील म्हणतं. मी देवदवाल बसनो ते सर्व खारबावर ना त्या काय म्हणतो तुम्ही त्या कापडले काय म्हणतस? बराच जणे मदिरा म्हण राहणार हो म्हणा, बापरे आठीन सुरुवाती भाऊ हो, मदराला सुद्धा मदिरा म्हण राहणार. त्या मुकला कुंदा मातीले रे रवी आटे. त्याला आपला आयराणी भाषा मा खारव म्हणतस, मदरा म्हणतस, मदिरा अय रे मदिरा. त्या देव एक साईडले करात म्हणे, गंगाय मग टाकात, गंगाळ मध्ये देव ठेवात, ते खारव काढ, खारव झटकं ना, खारवा माहिती चांगला 2.5-3 किलो फपुटा निघणार. त्या बटा देवसली एककडे टियल होतं, देव दोहाला लागणू. गणपती बाप्पाने म्हणे एक नजर होईने दोता गणपती बाप्पा असा पुंडी रडायला लागणार म्हणे. महाराज म्हणतो काय बाबा बोलता, बेकार करा ना मग पड जायला तू म्हणे. म्हणतो बाप्पा इथला कुडा पाका करा ना तो बाबा शिलगा हो महाराज, अख्खं घरा ना अख्खं कुठे नीचे हो बाबा, 2-2 वरी चांगले पाणी लावतात नाही हो म्हणे या नीच. तुम्ही आमले दोय राय ना, असं वाटणं कोणतरी आमना जीव भावणं कोणतरी होणं बा. देव दोयात आसनवर ठेवात, आखो गणपती बाप्पा लंगड्या देव मनकडे दकीन आखो उमराला लागणार. त्या म्हणतं काय वेगळे देव बा, काय नाही म्हणे महाराज, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार चांगला जास म्हणे, गुरुवार शुक्रवार शनिवार बी चांगला जास म्हणे, पण रविवार उन्हा का घर ना मालक काय तैली मग काय लयस नाही काय नाही, नुसता गुर्रट वाशस म्हणे. लंगड्या देव म्हणे गणपती बी उलट्या करस, मी बी उलट्या करस, फक्त खंडेरावच उड्या मारस म्हणे. काय लयस होय मला अजून समजेल नाही, तुमले समज नाहीत मला सांग दे जा तू. आपला परमार्थ हा आपला परमार्थ इतका करायचा, भाकरी इतका परमार्थ करायचा आणि चटणी एवढा संसार करायचा. पण आपण आहे ना आल्याच्या नंतर हुकलोय दादा, आणि आपण हुकलोय हे आपल्याला जागा करतात संत, आणि संत जागा करत असताना सुद्धा समजवू सांगतात. पण ते समजवतील आणि सांगतील याच्यासाठी संतांची संगतही तेवढी महत्वाची आहे. संतांची संगत जर लाभली, लक्षपूर्वक ऐका, संतांची संगत जर लाभली तर जीवनाचं सार्थक होतं. हा कदाचित लगीनमा जावाले जर लेट वय घ्यात, एखादानी निवत दिन आणि निवत दियेलवर तुम्ही जेवणले जावाले जर लेट वय घ्यात, ती 1 दिवसनी पंगत चुकस. जर टाइमावर गेला नाहीत तर 1 दिवसाची पंगत चुकली म्हणजे तुमचं जेवण हुकलं. लेट गेल्याच्या नंतर पंगत चुकते, पण जर का तुमची सोबत आणि संगत चुकली ना तर जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संगत करत असताना चांगली करायची. संगत कोणाची करायची? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे वो तेरी अच्छी बनेगी.
अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। जाग सके तो अब जाग रे, वो तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी। जर जीवनामध्ये संत आल्याच्या नंतर संतांच्या शब्दावर पण विश्वास ठेवला पाहिजे, कारण संत आपल्याला सांगत असताना समजावून सांगतात. इथं तर आमचे संत तुम्हाला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी एवढे विनंती करू सांगतात. जर देवाची प्राप्ती करून घ्यायची असेल, देवाला आपलासा करून घ्यायचं असेल, तर हाच जन्म पुन्हा पुन्हा जन्म मिळणार नाही. मग सांगत असताना साधारण जीव ऐकत नसेल तर माझे संत पाया पडून सांगतात,